की भाजपचं सरकार केंद्रात असो किंवा राज्यात असो कुठलाही पेपर फुटल्याशिवाय किंवा रद्द केल्याशिवाय घेऊ शकत नाही। यांचा फोकस आहे की आमदार आणि खासदारांना गुवाहाटीच्या रिसॉर्टमध्ये कसं सुरक्षित ठेवता येईल, कसं सिक्युअर ठेवता येईल। राजीनामा झालेच पाहिजे। कसं काय यांच्याकडून पेपर लीक होतात, यांच्याकडून दुसऱ्या गोष्टी लीक न होत, त्यांच्या स्वतःचे जे आमदार खासदार आहेत हे बरोबर यांच्याकडून सिक्युअर राहतात। कुठलाही पेपर फुटला किंवा एका जरी स्टुडंटनी आत्महत्या केली तर यांच्या खुर्च्या गेल्या पाहिजे। त्यानंतर श्रेय कोणाचंही असो, काँग्रेसचं असू द्या, दुसऱ्या कोणत्या पक्षाला श्रेय घ्यायचं आहे घेऊ द्या, माझं त्याच्यावर काहीच म्हणणं नाही आहे। पेपर लीकच्या निमित्ताने सुरू झालेली कॉकरोच जनता पार्टी ही जनचळवळ आणि आता हे आंदोलन रोज दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू आहे आणि हे सुरू करणारे अभिजित दिपके आपल्यासोबत आहेत। आज महाराष्ट्रामध्ये टीईटीच्या पेपर फुटी संदर्भात एक प्रकरण समोर आलंय। तुमचं काय म्हणणं आहे, कसं पाहता तुम्ही याकडे? कारण पेपर फुटी हा तुमच्या संपूर्ण आंदोलनातला एक महत्त्वाचा मुद्दा होता। मला असं वाटतं की आता हे सिद्ध झालेले आहे की भाजपचं सरकार केंद्रात असो किंवा राज्यात असो कुठलाही पेपर फुटल्याशिवाय किंवा रद्द केल्याशिवाय घेऊ शकत नाही। ही एक गोष्ट सिद्ध झालेली आहे। हे लोक प्रत्येक वेळी म्हणतात डबल इंजिनचं सरकार, हे डबल इंजिन डबल लीक आहे। केंद्रात यांचा नीट लीक होतो आणि राज्यात यांचा टीईटी लीक होतो। तर ही गोष्ट तर सिद्ध झालेली आहे की भाजपचं सरकार कुठलाही पेपर फुटल्याशिवाय घेऊ शकत नाही किंवा रद्द केल्याशिवाय घेऊ नाही शकत। कारण की यांचा जो फोकसच नाही, यांचा फोकस कुठे आहे? यांचा फोकस आहे आमदार तोडण्यात, यांचा फोकस आहे खासदार तोडण्यात, यांचा फोकस आहे की आमदार आणि खासदारांना गुवाहाटीच्या रिसॉर्टमध्ये कसं सुरक्षित ठेवता येईल, कसं सिक्युअर ठेवता येईल। पण यांच्याकडून पेपर सिक्युअर नाही ठेवले जाऊ शकत। आमदारांना तोडायचं म्हणलं, खासदार तोडायचं म्हणलं की यांचे सिक्रेट ऑपरेशन खूप चांगले होतात, पण एखादी परीक्षेचा पेपर कसा सिक्रेटली ठेवता येईल हे यांना जमत नाही। याला आता याच अनुषंगाने आता पोलिसांची पत्रकार परिषद झाली, त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार आम्ही हा पेपर फोडणाऱ्यांना किंवा यामध्ये गफलत करू इच्छिणाऱ्यांना पकडलं, स्वतःहून सापळा लावून ही कारवाई केली। पोलिसांनी म्हटलं की काही आरोपी बाहेरून आलेले होते। तर या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता की पोलीस यंत्रणांचं यश नाहीये का की ते पेपर फुटी रोखण्यासाठी प्रयत्न करतायत महाराष्ट्राचे पोलीस विशेषतः? मग पेपर रद्द का केलं जर फुटला नाही तर? ही तर तीच गोष्ट झाली की खून झाला आणि पोलीस म्हणतायत की खून झाला, ठीक आहे, पण आमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा, कारण की आम्ही त्या खुनीला पकडलं। खून झाला नाही पाहिजे पहिली गोष्ट, तर पेपर फुटलाच नव्हता पाहिजे ना। आता पेपर फुटल्यानंतर कारवाई करणं ही तुमची ड्युटी आहे, त्याच्यात आम्ही काय करू शकतो? ड्युटीच करताय तुम्ही, ती तुमची ड्युटी आणि तुम्ही पकडलं ते ठीक आहे, पण पेपर फुटला कसं काय आणि का? धर्मेंद्र प्रधान यांचा नीटच्या पेपर फुटीला जबाबदार धरून तुम्ही राजीनामा मागताय। आता या प्रकरणामध्ये पण अशी काही मागणी या आंदोलनामध्ये होणार आहे, विशेषतः टीईटी पेपर आणि त्या अनुषंगाने? याच्यासाठीच आम्ही इथं बसलेलो आहे, कारण की या देशात अकाउंटेबिलिटी नावाची काही गोष्टच राहिलेली नाही आहे। जर केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा नाही दिला तर आपण कसं काय अपेक्षा करू शकतो की जे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहे भुसे साहेब ते राजीनामा देतील? त्यासाठी हा मेसेज जाणं खूप गरजेचं आहे की यानंतर जर कुठलाही पेपर फुटला किंवा एका जरी स्टुडंटनी आत्महत्या केली तर यांच्या खुर्च्या गेल्या पाहिजे। जर धर्मेंद्र प्रधानची खुर्ची गेली तर त्याच्यानंतर एक मेसेज जाईल की जर मंत्र्याची खुर्ची जाऊ शकते, केंद्रीय मंत्र्याची खुर्ची जाऊ शकते, तर राज्यातल्या मंत्र्यांची खुर्ची जाऊ शकते। आणि त्यानंतर तुम्ही बघा पेपर लीक कसे आपोआप होणं थांबतात। तुम्ही मागणार का राजीनामा? मागणार महाराष्ट्र सरकारमधील कोणत्या मंत्री? राजीनामा झालेच पाहिजे, राजीनामा झालेच पाहिजे। कसं काय यांच्याकडून पेपर लीक होतात, यांच्याकडून दुसऱ्या गोष्टी लीक न होत, त्यांच्या स्वतःचे जे आमदार खासदार आहेत हे बरोबर यांच्याकडून सिक्युअर राहतात। इलेक्ट्रोल बॉन्ड यांची लीक नाही होत, सुप्रीम कोर्टमध्ये मागत राहिले लोक इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती द्या, तिथं काहीच लीक होत नाही, पण पेपर म्हणले की यांचे लीक होत जातात। म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या पण मंत्र्यांचा राजीनामा अपेक्षित आहे तुम्हाला? मागू आम्ही, त्याचाही मागू। एक शेवटचा प्रश्न, धर्मेंद्र प्रधान यांचं कदाचित खातं बदललं जाईल, आता कॅबिनेट रिशफल होणार आहे, कदाचित त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे। तुम्ही कसं पाहणार याकडे? आणि याचं श्रेय निश्चितच यावरही प्रश्न उपस्थित होईल की श्रेय कोणाचं आहे? काँग्रेसचं आहे, विरोधी पक्षांचं आहे की CJP आणि या आंदोलनाचं आहे? श्रेय कोणाची असू द्या, जिम्मेदारी त्यांची होती, पेपर लीक नाही झाला पाहिजे, जिम्मेदारी त्यांची होती, मुलांनी आत्महत्या नव्हती केली पाहिजे, ती जिम्मेदारी घेऊन त्यांनी आधी राजीनामा द्यावा। त्यानंतर श्रेय कोणाचंही असो, काँग्रेसचं असू द्या, दुसऱ्या कोणत्या पक्षाला श्रेय घ्यायचं आहे घेऊ द्या, माझं त्याच्यावर काहीच म्हणणं नाही आहे। माझं फक्त एवढंच म्हणणं की धर्मेंद्र प्रधान यांनी जिम्मेदारी घेऊन, जबाबदारी घेऊन थोडा तरी मोरॅलिटी दाखवली पाहिजे आणि राजीनामा दिलाच पाहिजे। अशा शक्यता वर्तवल्या जातात, अंदाज व्यक्त केले जातात, तुम्हाला वाटतं होणार राजीनामा किंवा मंत्रिपद काढून घेतलं जाईल? आधी होऊ द्या, मग त्यानंतर आपण बोलू त्यावर। जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथं बसून राहू। आणि त्याच्यानंतर पण भविष्यात? त्याच्यानंतर तर आमचं हे पहिलेच आंदोलन आहे, आता सुरुवात होती आमची। 1 महिना झाला आहे आम्हाला मुव्हमेंट सुरू करून, आणि 1 महिन्याच्या आता आम्ही पुणे, नागपूर, जयपूर, लखनौ, अमृतसर, बँगलोर इतक्या जागी हजारोच्या संख्येत आम्ही प्रोटेस्ट केलेले आहे। आणि त्यानंतर आता जंतर मंतरवर आम्ही मागच्या 8 दिवसापासून बसलेलो आहे। तर मला नाही वाटत 1 महिन्याच्या आत
दुसरं कोणी इतक्या मोठ्या लेवलवर इतक्या लवकर ही मूव्हमेंट अशा प्रकारे मूव्हमेंट चालवली असेल. पण हे पण यामुळे शक्य झालं कारण की तरुणांमध्ये राग भरपूर या सरकारच्या विरोधात. तुम्हाला आशा आहे होईल राजीनामा धर्मेंद्र प्रधानांचा? मला आशा आणि मला वाटतं देशाच्या डेमोक्रेसीसाठी देशासाठी खूप गरजेचं आहे. जर या देशात अकाउंटेबिलिटीज नसेल, जर या देशात कोणी मंत्री जिम्मेदारी घेणारच नसेल कोणत्या गोष्टीची, तर मग इलेक्शनचा काय अर्थ आहे? मग यांना वोट करण्याचा काय अर्थ आहे? धन्यवाद. तर आपल्या सोबत होते अभिजित दिपके, ज्यांनी म्हटलेलं आहे की धर्मेंद्र प्रधानांचा खातेबदल असो किंवा राजीनामा आधी तो होऊ दे, त्यानंतर आम्ही त्यावर बोलू. आणि या सगळ्यामध्ये अकाउंटेबिलिटी म्हणून हा राजीनामा किंवा मंत्रिपद बदल व्हायला हवा. त्याशिवाय टीईटीच्या अनुषंगाने सुद्धा महाराष्ट्रातील मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी अभिजित दिपकेंनी केली. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चाकोसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.